हाय नमस्कार. काही इगिन आलंय, पहिल्यांदाच इगिन असलं बघितलंय बघा. पहिल्यांदाच वारं फिरं सगळं बंद आहे. ही रेल्वेकून आबाळ आलंय, इतकं डेंजर आलंय. तुम्हालाच एवढं डेंजर दिसत असेल, पण मला तर का नाही, आता काय बोलावं, हागाय मुताय झालंय हे आबाळ बघून. मस आपल्याला भ्या नाही, पण ह्या घराचं आहे की लाईटी ही आहे ते ना, त्यामुळे जरा भीती वाटते. आणि बरेच जणांची घरं असे नाहीत व चांगली. इकडे गावाकडे सलाप एकाचं कवचितच आहे. अख्ख्या गावात म्हणलं ना 2 किंवा 4च सलापच असतील, नाही तर सगळी काय सांगायचं तुम्हाला. आता मी गेलती तार आणायला, पण ती काय भेटलीच नाही तार. आणि हुडकली पण आपल्याला काय, ती नुसती तार म्हणली की ती बारक्या तारात असली पातळ द्यायची. मी म्हणायची जाड, मग ती एकदमच जाड द्यायची, अशी लवत बी नव्हती. आता नेमकी कसली तार, तांब्याची तार म्हणले तर मरणाची महाग. आता माझ्याकडे नाही तर एवढं पैसे. म्हणलं ते आकडा टाकतो त्याला काय म्हणते ती, तसली तार लवचिक, त्यात बी लय फरक आहे. तेव्हा का बघू शकता, मी खास आबाळ तुम्हाला दाखवण्यासाठी हेडो शूट करायला लागली. कारण ही जे आबाळ एवढं डेंजर आले का नाही, त्या चिचच्या पाठीमागनं, की तुम्हाला दिसत तर नसेल एवढं बेकार, पण अगं हागाय मुतायच आलंय मला तर. आता हे घर लावायचं पॅक. आता बानूला या घरात आणायचं. आता शिडी आणते कुणाची तरी आणि दगड ठेवते. दगड ना ग, लाकडं ठेवायची का, मोठी लाकडं ठेवते. कारण याच्यावर काहीच नाही. तसं आपल्याला त्या मारतानीच ती मालक म्हणला होता की भ्यायची काहीच गरज नाही, कसलं वारं कावदा नाही, उद्या उडत नाही ना काय नाही. तर चला मी बानूला या घरात आणते आणि सगळं बंद फिन करते. कारण तुम्ही तर बघितलंय आजच्या हेड्यामध्ये घर एवढं चिरलेलं आहे की पडेली हवा फॅनसारखी हवा येते त्याच्यातनं. मग कधी फाकल आणि कधी काय होईल सांगता येत नाही. कारण पूर्णपैकी त्याची गॅरंटी संपलेली आहे. या घराची गॅरंटी पूर्ण संपलेली आहे. आणि काय बोलावं आता याच्याकडे, कारण मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असं आबाळ बघितलंय. माझ्या आयुष्यात म्हणलं तर मी आता एवढी 30-40 वर्षाची होत आली. 40 काही नाही, पण धरला अंदाज, तेवढ्या वर्षाची होत आली, पण मी असं आबाळ कधीच बघितलं नव्हतं, कधीच नाही. पण पहिल्यांदा असं आबाळ बघितलं एवढं डेंजर. कारण तुम्हाला हेड्यामध्ये तर एवढं बेकार दिसत नसन, पण असं बघितलं तर हा काय मुतायची येतंय. लयच भ्या वाटायला लागलंय. काय करावं तुम्हाला अजून एकदा दाखवती. लयच भ्या वाटायला लागल्या का. इकून ही कुठनंच आबाळ नाही, शिकूनच आलं या. काय सडकवर जाती अगं, लय भ्या वाटायला लागले. हो का बघू शकता, बघा कसलं आलंय बेकार. तात्या असतील देवळामध्ये, तो का आलं वाटतं, दिसलं थोडं. कोण आहे काय माहिती, तीच आहेत का दुसरं आहेत. आमचं तात्या एक असलं बघून येत नाहीत, बसतात देवळा तिकून येतात आणि मग देवळात बसतात निवांत. पण त्यांच्या अंगात तर जीव आहे का. वारं तर सुटलं तर पडायचं की धडपड व्हायचं 10-12 जागेवर. लयच बेकार आलंय. तसंच जा बाबा, तसंच जा, पण इकडं काय येऊ नको, या गावात काय येऊ नको. या गावात तरी पैसा पाणी नसला, कष्ट करून तरी बाया खाणाऱ्या असल्या का नाही, तरी पण का नाही घरं एवढी मजबूत नाही ती इकडली. आणि बरेच असे, कारण मी सांगितलं की माळावर एक जणाचं आहे का नाही घर उडून गेले. आमचं 1 वर्ष गेलं तर उडून. म्हणून तर हे आपण नवीन बंगला तेलचा उभा केला. तर आलं म्हणून तर वारा कावदानी तर मी बानूला या घरात टाकते, बंद करते, फॅन एका साईडला ठेवते. कारण त्या घरातले पाणी साचतंय आणि पाण्याची एक बोंब होती. पण आज पाणी चालू झालंय, जारचं बी पाणी चालू झालंय, सगळं चालू झालंय. हो का, पाणी सगळी भांडी भरून ठेवल्यात. पाणी बी लागतंय की, हो का बघितलं का, सगळं भरून ठेवलं या, आहे की नाही. मी म्हणलं काय करावं काय नाही, एवढं टेन्शन नको बाबा. देव पण हाय म्हणायचं. देव सुरक्षा करत असतो, पण देवालाच वारा लागल्यावर आणि देवाचं देव ढासळल्यावर त्या देवाने तर कोणाला माणसांना वाचवावा का, लेकरा बाळांना का, गुराढोरांना का, पक्ष्यांना, कुणाला वाचवावा त्या देवाने तरी. कारण आबळच एवढा बेकार आलंय. व्या पहिल्यांदा आलं म्हणूनच तर का नाही लई येईन बेकार येईन. मी म्हणलं
चला आता एक हेडव शूट करावा, बानूला आणून टाकते, नंतर हेडव बनवते अजून एकदा पाऊस आल्यावर. तर चला बाय. आणि कुणाकुणाच्या इकडं आबाळ असलं आहे मला सांगा फोन करून. तर बाय.